जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा बजावणारे सैनिक सुशील तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणी अकोल्यात संताप व्यक्त करण्यात आला। आझाद समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मृत सैनिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली। सुट्टीवर आलेल्या सैनिकांची पूर्वनियोजित हत्या केल्याचा आरोप करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच मृताच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणीही कुटुंबियांनी केली असून लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज एसपी कार्यालयात आम्ही अधीक्षक साहेबांना भेटायचं आहे। संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे, त्यांची पत्नी आहे, त्यांचे वडील आहे, त्यांची आई आहे आणि त्याच्या पत्नीला लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळावी म्हणून ही आमची संपूर्ण आझाद समाज पार्टीच्या वतीने ही निवेदन देण्यात आलं। आणि अगर असं नाही झालं, आरोपीला फाशी झाली पाहिजे, पूर्ण बयान, ज्याच्या वडिलांचा पूर्ण बयान झालं पाहिजे, त्यांच्या घरच्या लोकांच्या सर्वांचं बयान झालं पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे।